आज आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं ना की मला खूप भारी वाटतं. उठल्यावरती पहिलं देवपूजा केली, त्यानंतर आमचा बोका उठला होता. त्याला टी व्ही लावल्याशिवाय ना अजिबात करमत नाही, म्हणून त्याला काही असे कार्टून्स लावून दिले होते. तोपर्यंत मी माझ्या स्वयंपाकाची तयारी करते. आज बनवते आहे बटाटे वडापाव, कारण की मी ठरवले मंडेपासून छानपैकी डाएट आणि योगा वर्कआउट सगळं करायचं आणि त्याचे एपिसोड तुमच्यासोबत शेअर करायचे. मला खूप आवडेल तुमच्यासोबत माझं वर्कआउट जर्नी आहे शेअर करण्यासाठी. तर म्हटली चला आज छानपैकी वडापाव वगैरे खाऊन घेऊया. ऑफिसमध्ये सगळे आग्रह करत होते की मॅडम वडापाव आणा, म्हणून म्हटली चला सगळ्यांसाठी आज बनवूया आणि आपल्यासाठी सुद्धा होऊन जाईल. तोपर्यंत इथे थोडीफार मी आईंशी तयारी करून घेतली होती. बटाटे वडे सुद्धा मी छान फ्राय करून घेतले होते. घरातली सगळी कामं आवरून मला जायचं होतं आणि आज दिवसभर आयंश माझ्यासोबत असणार होता, म्हणून मग त्याची पण थोडीफार तयारी करून करायचीच होती. सगळं आवरलं. त्यानंतर आम्ही निघालो, पाव वगैरे घेतले. त्यानंतर आयंशला स्कूलचे वगैरे ड्रेस घालून आम्ही निघालो होतो. थेट आयंशच्या स्कूलच्या इथे रिक्षा वगैरे पकडली आणि इथे काय भारी गोष्ट घडली माहिती का, माझे बरेच असे सबस्क्रायबर भेटले आणि मला त्यांच्याशी बोलून खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. मीटिंग अटेंड केली. लास्ट टाईमपेक्षा ह्या टाईम मला जरा बरं ऐकायला मिळालं आयंशबद्दल. असो, त्याच्यानंतर छान अशी ट्रेन पकडली. ऑफिसला 1 तास लेट जाणार होती, बरोबर मी 1 तास लेट गेली. त्यानंतर बघा आयंश असे काहीतरी प्रकार चालू असतात, ते सुद्धा काम करत करत त्याला बघायचं असतं. आणि माझ्या दोन्ही कलिगना एवढा उत्साही असतात ना की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायला फार फार आवडतं. त्याच्यामुळे मग म्हटली चला एकत्र बसून आपण छान असं बसून खाऊया. सगळ्या माझ्या कलिगना खूप खूप चांगल्या आहेत आणि मला असं वाटतं की ना प्रत्येक ऑफिसमध्ये ना असे कलिग्स असले पाहिजे, कारण एकत्र बसून गप्पा गोष्टी खायला. आणि जेवढं आम्हाला ना शनिवारचं प्रचंड काम असतं, पण जेवढं आम्ही काम करतो ना तेवढ्याच उत्साहाने आम्ही नंतर आनंद पण वाटतो आम्हाला. असा घालवला दिवस. आवडला तर नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.